बॅक टू माय चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आम्ही माझं स्वप्न पूर्ण करायला चाललोय. माझ्यासोबत माझ्या मित्रांचं पण स्वप्न पूर्ण होते. पुढे चाललोय रे आपण केदारनाथ. लय लोकांचं ड्रीम असतं पण आमचं आज पूर्ण होतंय. तर आम्हाला लय भारी वाटतंय, लय म्हणजे लय. तुला कसं वाटतंय? आम्हाला तर खूप आनंद झालाय. आता आमची तयारी पण झालेली आहे. आता आम्ही निघणार आहे. फक्त एवढंच आहे, तिकीट काढायला गेलेत मुलं. चला टेम्पोत बसून आले. टेम्पोत बसून पोरं आले. विषय वेगळा आहे जरा. सामान टेम्पो भरून आले. टेम्पो भरून सामान लगेच टेम्पो भर के लायले आमने. विषय लय वेगळा आहे. आणि विषय खोल पृथ्वी गोल. आता आमचा टेम्पो कुठे गेलाय? आम्ही टेम्पो शोधतोय. टेम्पो घेऊन गेलाय पुष्प भाऊ. झुकेंगा नाही साला. आला टेम्पो. एक पेज मात्र तर आलो आम्ही आता मुंबईला. मुंबई कुठलं? दादर स्टेशन. बँड्रा स्टेशनला आलो. तर बघू शकता तुम्ही बँड्रा स्टेशनचा नजर. यांचं खाण्यासाठी तडपड चालू आहे. आम्ही आता इथे दोघंच आलोय. चला लुंटाचा फ्लाईट घेऊन आलोय. आता आमच्या ट्रेनला मानणार आहे. आमची ड्राईव्ह सेफ जाण्यासाठी. चला पुढे. काहीच नाश्त्याला भेटत नाही आणि एवढी जड बॅग घेऊन ना काहीच करूशीच वाटत नाहीये. तुझे काय लाग रे? थक काय काय संपलो एवढं. तर मित्रांनो आम्ही पुणे स्टेशनमधनं बँड्रा स्टेशनला आलोय. बँड्रा स्टेशनमधनं बँड्रा टर्मिनसला आलोय. तरी आमचं काय पैशाचं नियोजन लागत नाही आणि कसलंच काय कार्यक्रम लागत नाही. हे नुसते चिडचिड करतात. काम तर काय होत नाहीये. पण मी तुमचा मित्र फुल एन्जॉय करतो. पैसे मॅनेजमेंट हे आणि मी फक्त एन्जॉय करायला आलो. मी पैसे दिले त्यांना, ते त्यांचं बघून गेलं. मुंबईला गेल्यावर आमचा पहिला डान्स मुंबई स्टेशनवरच झाला, बँड्रा टर्मिनसला. तर तिथं मजा आली. घरनं मी माझा स्पीकर घेतलेला आहे आणि एका आमच्या ट्रिपमधल्या कार्यकर्त्यांनी तो तिथंच ट्रेनमध्ये विसरून आला. त्यामुळे आम्हाला तोंडाने गाणे बोलावं लागले. तर त्याच्या नावाने आम्ही खूप शिव्या देत होतो. ट्रेनमध्ये बसलो नाही तर ह्या दोघांची भांडणं चालू झाली. ते घरी तर भांडणं करताच, तर आता इथं ट्रेनमध्ये पण भांडणं चालू झाली यांची. जागेवरनं गेल्या नुसती भांडणं. एक पांढरा बैल आणि काळ्या म्हशीची जोरदार भांडणं चालू होते. मी एन्जॉय करत होतो, दोघांना प्रोत्साहन करत होतो की एकमेकांना मारा. त्यातला आमचा एक जण बोलला की TC ला बोलवल, हे होईल ते होईल. तरी पण मी बोलत होतो मारा एकमेकांना मारा. अरे बॉम्बे मागत जर मी माझा गप्प वापरत बसतोय. आई घरामध्ये येऊन कशाला बसतो बस? मी कोणाच्या आधी मध्ये तरी आहे का? नाही तर मला घेऊन मी वरती झोपतो. सर घे सीडी वरती बरोबर. अरे सगळ्यांना बसणं लपडून जा ना दुसरीकडे. अरे समोर वाईट पत्त्यांचं आणि आमचं तर वेगळंच नातं. पत्ते खूप कळायचं आम्ही जरी. आणि अख्ख्या ट्रेन मध्ये प्रकारे इथं पत्त्यां तळाव चालू झालाय. ट्रेन मध्ये पत्त्यां तळाव खेळतात. लग्न अवस्थामध्ये ते पण दाखव. काय लग्न अवस्था? हा बघा लग्न अवस्थेमध्ये देवाला चालले तरी पत्तेच खेळते. लोकांसोबत आलोय मला लय वाईट वाटतं.
हुकुमी अक्का. एक स्टेशन पास नाही झालं आणि आमच्या सगळ्या पोरांना भूक लागली. अख्ख्या ट्रेन भर नुसते खात होते. भरपूर आणलेलं पोरांनी खायला. आम्हाला असं 10 दिवस पुरवलं एवढं आणलेलं, पण ते काय खाल्लं नाही. नंतर न फेकून दिलं ती गोष्ट वेगळी. आमची पोरं ट्रेनमध्ये नाही नाचणार असं कधी होणारच नाही. एवढे नाचत होते की बाकीच्या ग्रुपनी पण आम्हाला जॉईन केलं, म्हणून खूप कल्ला झालं तिथं. बाकीचे पण नाचत होते, आम्ही पण नाचत होतो. पण जे म्हातारे होते त्यांना थोडा त्रास झाला, पण त्यांनी पण समजून घेतलं जरा पोरं आहेत म्हणून. तरी पण आम्ही नाचत होतो. ते आम्हाला काहीतरी बोलत होते. नाचणं काय थांबलं नाही. शेवटी TC आला. TC आम्हाला बोलला नाही का, वॉर्निंग दिली आम्हाला. तेव्हा पोरांनी थोडं शांत घेतलं, पण TC गेला तरी पण नाचायला लागले. गणपती बाप्पा. ट्रेनमध्ये खूप लुटतात लोकांना. 10 रुपयाचा चहा 20 रुपयाला होतं. तर आम्ही त्यांच्यावर कंप्लेंट केली, तेव्हा आम्हाला 10 रुपयाला चहा. हा बघा पान गोळा. हे पान गोळा पान बघा. गुजरातचा राष्ट्रपक्षी या. गुजरातचा राष्ट्रपक्षी. आणि हा गणेश पेठचा हाल आहे. पॉपकॉर्न म्हणून परत बंद केलं. अरे बॉच्या काळ्या काहीतरी बनवतोय. ह्याच्यात पॉपकॉर्न बनवतोय. पॉपकॉर्न दाखव रे. दूर येतोय. अरे अण्णा नाही यार काय व्हिडिओ. एक आमच्यात हापापलेल्या पोरगे त्या घरातल्यांनी सोडून दिलंय त्याला, पण ते कसं पण वागतं. जरा डोक्यावर पडलाय तो, पण तरी पण आम्ही सांभाळून घेतलंय त्याला. बघा यांना काही येत नाही तरी पुढं पुढं काढता येते बघा. हा बघा आचारी आणि हा बघा काळी भावली. बघा मी पॉपकॉर्न बनवलोय. पण पॉपकॉर्न काय बांधा ना. कुठलं गाव खायचो? UP. चालू झालं का रे? चालू झालं का? काय हो काय करतोय ते पण गार राहायला लागलं. फुटलं काय तरी फुटलं. बंद झाली. चालू आहे बंद झाली. मी काय नाही केलं. अरे बस. स्टेशनला उतरून परत नाचायला लावलं गुजरात स्टेशनला. जिथं जाऊ तिथं नाचत. पोरांनी एवढी मजा केली ना. आणि जे नाही आले ना, खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. जाताना थोडे दमले पोरं. त्यानंतर सगळे एकत्र बसले. मग माहिती आहे तुम्हाला, एकत्र बसल्यावर पोरं नुसते उचके करतात. एकाला घेतलं आणि त्याला उचकत बसले. त्याला काय बोलतात ते जेटाला वगैरे 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 लय काय बोलत. यांची त्यांची भांडणं चालू झाली. मग त्यात मजा. थोड्या गोष्टी पर्सनल करत होते, पर्सनल गोष्टी उचकत होते, म्हणून मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवत नाही, म्यूट करत होते. वडोदराला आलोय. प्रत्येक स्टेशनला आम्ही दोघंच खाली होतो. बाकी 12 जण आहेत. बाकीचे 10 जण 6व्या महिन्याच्या गर्भवती महिला आहेत. असं टप्प्यात बसले. कोणा करणार. आणि फिरायला आले ते इथं. हे भारी बघा. हे बघा गुजरात किती प्रगत आहे. इथं मला वाटत जास्त वेळ थांबेल. ह्याच्या डोक्यावर हेअर रिमूव्हल स्प्रे मारला. तो अख्खा रस्ता एक साईड टकलं होऊन फिरतात. ट्रिपमध्ये पोरींची आठवण येणार नाही असं होणारच नाही. आमच्यातल्या एका कार्यकर्त्याला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडची लय आठवण येत होती.
त्याच्या ह्याच्यावर तो जोरडीच मारायला लागला तिथं तिची आठवणीत. रात्रीचा टाइम होता आणि सगळे सोबत झोपत होते. भूताच्या गोष्टी वगैरे केल्या, सगळा टाइमपास बिमपास झाला. तर पुढचा व्हिडिओ पुढच्या पार्टमध्ये दाखवतो.